हॅलो फ्रेंड, मी ज्योती किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मी आज 5 अंड्यापासून घरगुती गावरान पद्धतीचे अंडा करी कशा प्रकारे बनवायचे आहे ते दाखवणार आहे। त्यासाठी मी ही 5 अंडी शिजवून घेतलेली आहेत, त्याचे टरफल काढले आहेत। हे पहा, मी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे। त्यात आपल्याला आता 7 ते 8 चमचे तेल घालायचं आहे। कढईत अजून थोडं पाणी आहे, ते आटले की आपल्याला तेल सोडायचं व्यवस्थित। आता कढईतलं पाणी पूर्ण आटलं आहे। आता तेल सोडून घेऊ आपण। आता तेल आपलं गरम झालं आहे। यात आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे। कांदा चांगला भाजला की त्यात मग चटणी, मीठ, गरम मसाला हे सर्व टाकून परतून घ्यायचं आहे। कांदा भाजूपर्यंत आपल्याला अंड्याला असे उभे काप पाडून घ्यायचे। असं सर्व अंड्याला करून घ्यायचे आपल्याला। म्हणजे काय होईल की जो मसाला आपण तेलात घालणार आहे तो मसाला ह्यात शोषला जाईल आणि त्याची चव खूप छान येईल। कांदा आता आपला भाजला आहे। जास्त सोनेरी करायचं नाही आपल्याला, अशा प्रकारेच भाजायचा आहे। यात आता मोठा 1 चमचा चटणी घालते, लहान चमचा अर्धा हळद, चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा लाल तिखट पावडर। लाल तिखट पावडर फक्त कलर येण्यासाठी आपल्याला वापरायचा आहे, म्हणून मी अर्धा चमचा वापरला आहे। आणि ह्यात आता आपल्याला तीळ, खोबरं, कोथिंबीर, आलं, लसूण घालून मिक्सरला बारीक वाटून घेतला आहे आणि ह्याचे वाटण मी आता त्यात घालत आहे। आणि हे आता आपल्याला चांगल्या प्रकारे तेलात परतून घ्यायचं आहे। तुमच्या आवडीनुसार याला घट्ट किंवा पातळ तुम्ही बनवू शकता। आणि ह्यात घालायला आपल्याला पाणी हे गरमच घ्यायचं आहे, गार घ्यायचं नाही। त्यामुळे मी एका साईडला पाणी गरम करायला ठेवलं होतं। मसाल्यात देखील मी गरम पाणी घालून घेतलं आहे आणि ते या मसाल्यात सोडून चांगल्या प्रकारे परतून घेते। आता हा मसाला आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे। जोपर्यंत त्याला तेल सुटत नाही तोपर्यंत यात आपण काहीच घालायचं नाही। मसाला अशा प्रकारे आपल्याला उकळून घ्यायचा आहे आणि ह्यात आता आपल्याला ही अंडी सोडून द्यायची। एकदम गावरान पद्धतीचे आपल्या हा आता अंडा करी तयार झाली आहे। आता अशा प्रकारे आपली अंडा करी तयार झाली आहे। ही गार होत जाईल तशी ह्याला कलर उठत जातो। हे अशा प्रकारची गावरान अंडा करी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि कमेंट बॉक्समध्ये या रेसिपीबद्दल तुमचे काय मत आहे ते कळवायला विसरू नका।